बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, केंद्र व राज्य सरकारचं करायचं काय, केंद्र व राज्य सरकारचं करायचं काय, मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ। क्या फडणवीस सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, फडणवीस सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय। राज्य आपण उपोषण करताय, आपले प्रमुख मागणी काय आहेत? आम्ही 3/7/2025 रोजी एक निवेदन दिलं होतं कलेक्टर ऑफिससाठी। काही दिवसापूर्वी जे राजमुद्रेसोबत हेळसांड होते, संविधानासोबत हेळसांड होते, त्याचा निषेध म्हणून आम्ही आमच्याकडून निवेदन देण्यात आलं होतं। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की प्रशासनानं लवकरात लवकर राजमुद्रा याच्या विरुद्ध जे सेंगोल हे चिन्ह वापरलं आहे ते रद्द करावे। दुसरी गोष्ट, प्रशासकीय जे कार्यालय आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, जिल्हा परिषद आहे, या कार्यालयामध्ये राजमुद्रा त्यांनी कागदपत्रावर अत्यावश्यक करावी। यासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि आज त्यांनी मान्य करावं, त्यांच्याकडून आमच्यासाठी काहीतरी तोडगा असावा, यासाठी आम्ही आज आंदोलनासाठी बसलो आहे। त्यांनी जर हे मान्य नाही केलं तर मोरी चालून काय करता येईल आपल्याला? त्यांनी जर आमच्या या प्रमुख मागण्या जर मान्य नाही केल्या तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही छेडू। तर आज हे धरणे आंदोलन का बसलेलं आहे, आपण काय सांगू इच्छितो? जे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या वतीने संविधानाची पायमल्ली सुरू आहे। आत्ताच शासकीय परिपत्रकावरून राजमुद्रा हटवली गेली आहे, त्यामुळे जे सर्वसामान्याच्या सगळ्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, याच्या विरुद्ध आमची तीव्र लढाई या दृष्टिकोनातून चालू आहे। आतापर्यंत आपण ह्याच्या पहिलं काय आंदोलन, काय पत्रव्यवहार केला? 3 तारखेला माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही त्या संदर्भात धरणे आंदोलन देण्यासंदर्भात कळवलं होतं आणि त्याच्यावर त्वरित सूचना वरी द्या म्हणून सांगितलं होतं। तुम्हाला त्याचा काय रिस्पॉन्स आला नाही का? नाही, रिस्पॉन्स वगैरे काही आलेला नाही। हे सरळ आपला जे संविधान आहे त्या संविधानाला बुडवण्याचा आगर, त्याला संपवण्याचा या दोन्ही सरकारचा प्रयत्न चालू आहे आणि हे सगळी धोक्याची घंटा आहे। हुकुमशाही आपल्या भारत देशावर लादलेली आहे। आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनीच मध्यंतरी जे EVMच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका केली होती, त्या संदर्भात बी जो काही निकाल लागला हे आम्ही सर्वांनी बघितला आहे। त्यामुळे कशा प्रकारे यांची हुकुमशाही आपल्या भारत देशावर लादली आणि त्यामुळे आपण सर्वजण कसे धोक्यात आलेलो आहे याचं उत्तम उदाहरण आहे ते। आता त्याच्यामुळे काय राहील आपली भूमिका? आमची भूमिका हीच राहील की आम्ही सरकारला या संदर्भात तीव्र आंदोलन करून तो निर्णय मागे घेण्यासाठी आम्ही भाग पाडू आणि इथून पुढचं त्या दृष्टिकोनातून तीव्र आंदोलन छेडण्यासाठी वाटचाल करू। आज कुठल्या जिल्ह्यामध्ये धरणं आंदोलन आहे आपल्या पार्टीच्या माध्यमातून? पार्टीच्या माध्यमातून आम्ही सध्या तर धाराशिव जिल्ह्यामध्येच करतोय। इथून पुढं जर सरकारने काही याचं गांभीर्याने घेतलं नाही हे मुद्दा, तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भात आंदोलन करू।